गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याचं हे जीवन आहे ना, तो जन्ममृत्यूचा फेरा आहे आणि तो प्रत्येकाला चुकवावा लागतो। पण या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये प्रत्येकजण स्वर्गामध्ये पोचतो का? कधीतरी मनुष्याने या गोष्टीचा विचार करायला हवा। जेव्हा हा मनुष्य या स्वर्गाचा विचार करेल ना, तेव्हा तो चांगलं कर्म केल्याशिवाय राहणार नाही। पण हा मनुष्य विचार करतो का? कधीच करत नाही। आणि समर्थांनी सांगितलं सुद्धा आहे, अशी कोणती स्त्री आहे की तिला कुत्रिणीचा जन्म मिळत असतो? आणि अशा कोणत्या स्त्रिया आहेत बघा। म्हणून ज्या स्त्रिया आहेत ना, त्या सासूसोबत हे काम करतात ना, त्यांना नक्कीच कुत्रिणीचा जन्म मिळतो। गरुड पुराणानुसार हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की त्या स्त्रीला कधीच स्वर्गाची प्राप्ती होत नाही। अशी कोणती स्त्री आहे ना, ती आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। समर्थांनी सुद्धा मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे, जणी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे। म्हणजे काय? म्हणजे समर्थ सांगत आहेत की आपल्या सुखदुःखांकरता इतरांना दुखवू नका। श्री समर्थ सांगत आहेत की समाजामध्ये वावरत असताना, जेवण करत असताना, कोणतंही काम करत असताना श्रीरामाचं नाम आहे ना, ते खूप आदराने घेतलं पाहिजे। स्पष्ट आणि मोठ्यानं घ्यावं। जेवण करत असताना भगवंताचे चिंतन करावं। त्यामुळं प्रभू श्रीरामाची प्राप्ती होते ना, ती सहजपणे होऊन जाते। म्हणजे थोडक्यात काय, जरी तुम्ही किती क्रूरपणे वागत असाल, जरी तुम्ही वाईट मार्ग तुम्ही अवलंबला असेल, तर तो आत्ताच्या आत्ता बंद करा। आणि जर तुमच्या मनामध्ये तुम्ही जर विचार केला ना की मला आता चांगलं बनायचं आहे, तर लगेच भगवंत माफ केल्याशिवाय राहणार नाही। म्हणूनच जर वाईट कर्म तुम्ही करत असाल ना, तर तो आत्ताच्या आता बंद करा आणि चांगल्या सद्गुण मार्गांवर या। म्हणून आता आपण पाहूया की कोणत्या स्त्रीला कुत्रिणीचा जन्म मिळत असतो। बघा, ज्या स्त्रिया त्यांच्या सासू आणि पतीसोबत ही 3 कामं करतात ना, त्यांना कुत्रीण बनावं लागतं। म्हणजे कोणत्या स्त्रिया आहेत त्यांना कुत्रिणीचा जन्म मिळतो, हे आपण या एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करणार आहोत। आपण जर कलियुगाचा जर विचार केला ना, तर हल्लीच्या सुनांमध्ये या चुका मोठ्या प्रमाणावर दिसून येतात। समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, म्हणून त्यांना हे सांगणं फार महत्त्वाचं आहे। बघा, म्हणून कोणत्या चुकांमुळं स्त्रीला कुत्रीचं आयुष्य जगावं लागतं ना। पूर्वीच्या काळामध्ये एका गावामध्ये एक बाळकृष्ण नावाचा एक व्यक्ती राहत होता। आणि हा बाळकृष्ण होता ना, तो अत्यंत धार्मिक होता। धर्मावर दृढ विश्वास ठेवणारा माणूस होता। तो नेहमी उपवास, व्रत, दान धर्म करत असे आणि गरीब गरजूंना तो नेहमी मदतसुद्धा करत असे। आणि त्याच्याकडं कोणताही माणूस काही अपेक्षासह आला ना, तो कधीच नकार देत नसे। एके दिवशी बाळकृष्ण पहाटे उठून बाहेर आला, तेव्हा त्यानं पाहिलं की त्याच्या दारामध्ये एक कुत्रीण बसलेली आहे। त्या कुत्रिणीची अशी अवस्था होती ना, ती फारच दयनीय झालेली होती। ती कुत्रीण बाळकृष्णाला म्हणाली, हे महाशय, मी एक दुःखी आणि असहाय्य कुत्रीण आहे। माझं जीवन फारच दुःखांनी भरलेलं आहे। उपाशी पोटी
दारोदारी मी भटकत आहे. कोणीही माझ्या वेदना समजून घेत नाही. मी फारच जखमी अवस्थेमध्ये आहे. जर तुम्ही तुमच्या एका महिन्याचं पुण्य मला दिलत ना, तर मला मुक्ती मिळू शकते. मी या कुत्रिणीच्या योनीतून सुटेल. माझ्या सर्व दुःखांचा अंत होऊन जाईल. म्हणून तुम्ही माझ्यावर दया दाखवून तुमच्या एका महिन्याचं पुण्य मला द्याल का? कुत्रिणीला माणसासारखं बोलताना पाहून कृष्णकांत चकित झाला. तो विचार करू लागला, नक्कीच ही कुत्रीण आहे ना? जन्मता कुत्रीण नाही, हिला कुणाचा तरी शाप मिळाला आहे. हिने नक्कीच कोणत्या तरी पुण्यात्मा किंवा ऋषीचा अपमान केला असावं. असा विचार करून कृष्णकांत त्या कुत्रिणीला म्हणाला, हे भिरू, तू कोण आहेस आणि तू या कुत्रिणीच्या शरीरामध्ये कशी आलीस? मला तुझ्या पूर्वजन्माची माहिती मिळू शकते का? तू असं कोणतं पाप केलं आहेस ते मला तू सांगशील का? तेव्हा ती कुत्रीण म्हणाली, हे भद्रपुरुष, मी तुला माझी कथा नक्कीच सांगते, तू नीट ऐक. एका गावामध्ये एक म्हातारी बाई राहत होती. तिचा एक मुलगा आणि एक सून होती. ती म्हातारी बाई तिच्या मुलावर आणि सुनेवर खूप प्रेम करायची. मुलगा देखील आपल्या आईची खूप सेवा करायचा. तिला खायला घालायचा, आंघोळ घालायचा आणि तिची चांगली काळजी घेत असे. कारण ती बाई होती ना, खूप वृद्ध झाली होती. वृद्ध आई रोज देवाची पूजा करायची आणि देवाकडे तिचा मुलगा आणि सुनबाई सुखी राहण्याचा आशीर्वाद मागायची. तिच्या शरीरामध्ये इतकी ताकद नव्हती की ती स्वतः काही करू शकेल. तिच्या घराची परिस्थिती होती ना, ती फारशी चांगलीसुद्धा नव्हती. एके दिवशी तिचा मुलगा म्हणतो, आई, इथे काही कामधंदा नाही, त्यामुळं मी पैसे कमवण्यासाठी शहरात जायचं ठरवलं आहे. तेव्हा त्याच्या आईनं म्हटलं, ठीक आहे मुला, तू जाऊ शकतोस. तेव्हा तो मुलगा त्याच्या बायकोला समजावून सांगतो की पैसे कमवण्यासाठी मी शहरामध्ये जात आहे आणि माझ्या जाण्यानंतर तुला माझ्या आईची पूर्णपणे काळजी घ्यावी लागेल. तिला कुठलाही त्रास, कुठलीही तकलीफ होऊ नये. तेव्हा त्याची पत्नी म्हणते, ठीक आहे, मी आईची पूर्णपणे काळजी घेईल. आईची चिंता तुम्ही अजिबात करू नका. तुम्हाला सांगतो की त्या मुलाची बायको अत्यंत दुष्ट स्वभावाची होती. ती नेहमी वृद्धेपासून सुटका मिळवण्याचा बघा प्रत्येक वेळी उपाय शोधत असे. तिला असं वाटायचं की मला या वृद्धेची सेवा करावी लागू नये, एकतर मारावी नाहीतर मग या घरातून दूर जावी. पण तिची कोणतीच इच्छा पूर्ण होत नव्हती. पतीसमोर ती काहीही करू शकत नव्हती. पण पती निघून गेल्यानंतर ती आपलं मन मानेल ती करू लागली. ती त्या वृद्धेची नीट काळजी घेत नव्हती आणि तिला वेळेवर जेवण पाणीसुद्धा देत नव्हती. कधी दिवसा जेवण दिलं तर कधी रात्री देत नव्हती. रात्री दिलं तर दिवसा देत नव्हती. जेवण न मिळाल्यामुळं वृद्ध आई अधिकच कमजोर होऊ लागली. तिची दुष्ट सून तिची मनमानी करत राहिली. सुनेच्या वागणुकीमुळं बेचारी वृद्ध आई होती ना, ती आतून रडत राहिली. तिला तिच्या मुलाची खूप आठवणसुद्धा येत होती. पण तिचा मुलगा होता ना, शहरात पैसे कमवण्यासाठी गेला होता आणि ती असह्यच होती ना. काय करावं तिला काहीच कळत नव्हतं. मुलाच्या गैरहजेरीमध्ये सुनेनं सासूवर खूप जुलूम केले. वृद्ध आई तिच्या दुष्ट सुनेचे हे सर्व अत्याचार सहन करत होती. इथे सर्वांच्या लक्षात असू द्या, या निरूपणाचं सार आहे ना, एक कुत्रीण आहे ना, त्या बाळकृष्णाला सांगत असते, हे महाशय, काही दिवसानंतर तिचा मुलगा घरी परततो. तो सर्वप्रथम त्याच्या आईजवळ जातो आणि विचारतो, आई तू कशी आहेस? तुझी सेवा तर नीट झाली आहे ना? आता वृद्ध आई हे कसे सांगणार? ती विचार करू लागली. जर मुलाला खरे सांगितलं ना, तर मुलगा आणि सून यांच्यामध्ये भांडण होईल, वाद होईल आणि घरात कलह निर्माण होईल. घराची सुखशांती निघून जाईल. लोक म्हणतील की माझ्यामुळे घरात कलह क्लेश होतोय. इतक्या दिवसांनी माझा मुलगा घरी आला आहे ना, मी घराची सुख शांती बिघडू इच्छित नाही. अशा प्रकारे तिने तिच्या मुलाला काहीतरी सांगितलं नाही आणि म्हणाली
की हो बेटा, तुझ्या बायकोनं माझी खूप सेवा केली. या ऐकताच वृद्ध आईचा मुलगा आनंदी होतो आणि आपल्या पत्नीशी खूप प्रेमाने जाऊन भेटतो. हळूहळू संध्याकाळ होते. जेव्हा मुलगा त्याच्या बायकोला म्हणतो, तू आईला जेवण दिलं का? तर बायकोने तिच्या नवऱ्याला सांगितलं, हो, मी आईला जेवण दिलं आहे. मग आईजवळ जातो आणि विचारतो, आई तू जेवण केलं का? तर आई म्हणते, नाही बेटा, अजून मी जेवण केलं नाही. आईचं बोलणं ऐकल्यानंतर तो पुन्हा त्याच्या बायकोकडे येतो आणि म्हणतो, आई म्हणत होती की तिने जेवण केलं नाही आणि तू म्हणतेस की तिला जेवण दिलं. तेव्हा सून म्हणते, तुम्ही काय बोलत आहात? तुमची आई खूप म्हातारी झाली आहे, त्यामुळे तिची स्मृती आहे ना ती कमकुवत झाली आहे. ती जेवणानंतर सुद्धा विसरते. मुलानं विचार केला की कदाचित आई म्हातारी आहे, तिचं वय झालं असावं आणि त्यामुळं तिला विसर पडला असावा. बायकोने म्हटलं, होय, तुम्ही निश्चिंत राहा, मी तिला जेवण दिलं आहे. अशा प्रकारे घरातील सर्व काम लवकर आटपून नवरा बायको दोघेही झोपायला जातात. इकडे वृद्ध आई बिचारी खूप वेळ वाट पाहत राहते की कदाचित मुलगा आणि सून जेवण घेऊन येतील, पण ते दोघे अजिबात येत नाही. वृद्ध आईचा पूर्ण दिवस उपाशीच गेला होता. भुकेल्यामुळं रात्री तिला झोपही येत नव्हती आणि भुकेमुळं तिच्या आत्म्याला त्रास सुद्धा होत होता. आई उपाशी पोटी त्या चारपाईवर पडून पडून रडत होती आणि ती म्हणत होती, आज तर सून आणि मुलगा झोपायला गेले. माझी जी आस होती ना तीही तुटली. मला झोप येत नाही. आणि वृद्ध आई चार पायीवर पडून काहीतरी बडबडत होती आणि ती म्हणत होती, निद्रादेवी तू ये आणि येऊन माझ्याजवळ झोप. हे प्रभू, मला तुझ्याकडे बोलावून घे. या जीवापेक्षा चांगलं तू मला उचलून घे. अशा प्रकारे ती वृद्ध आई बोलत होती. इकडे तिचा मुलगा त्याच्या बायकोसोबत बोलत होता. त्याला काही आवाज ऐकू येत होता. तो तेव्हा म्हणतो, आई काहीतरी बोलत आहे. तेव्हा त्याची बायको विषय बदलत म्हणते, नाही, तुमची आई काहीतरी बोलत नाही आहे. मुलगा म्हणाला, नाही नाही, ही काहीतरी बोलत आहे, तू जाऊन पहा बरं. तेव्हा सून म्हणते, ठीक आहे, तुमची आई काय बोलत आहे ना मी तुम्हाला आता सांगते. जेव्हा त्याची बायको पाहायला जाते ना तेव्हा त्या आईचं बोलणं ऐकते आणि त्याची आई म्हणत होती, निद्रादेवी माझ्याजवळ येऊन झोप, मला तुझ्याकडे बोलावून घे. त्या बोलण्याचा अर्थ ती तिच्या नवऱ्याला वेगळाच सांगते. मुलानेही आईच्या तोंडून हे शब्द ऐकले होते, ये माझ्याजवळ झोप, मला तुझ्याकडे बोलावून घे. तेव्हा मुलगा बायकोला म्हणतो, अशी काय गोष्ट आहे की आई असं बोलत आहे. तेव्हा ती म्हणते, अहो मला हे तुम्हाला सांगताना खूप लाज वाटत आहे. खरं तर म्हणजे तुमची आई या वयात दुसरं लग्न करू इच्छित आहे. ती मला वारंवार सांगत आहे की मलासुद्धा आधाराची गरज आहे, मला एकटं झोपायचं नाही, माझंही लग्न करा. मला हे सांगायलाही खूप लाज वाटत आहे, म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं नाही. तेव्हा तिचा नवरा म्हणतो, तेव्हा तो मुलगा बोलत असतो की माझी आई असं कधीच विचार करणार नाही. बायको म्हणाली, अहो हे खरं आहे. बायकोनं खूप भरभरून सांगितल्यानंतर मुलाला त्याच्या बायकोच्या बोलण्यावर विश्वास बसतो आणि मुलगा देखील थोडा मूर्ख होऊन जातो. त्याने त्याच्या आईला काहीही विचारलं नाही आणि त्याच्या बायकोला म्हणाला, सकाळीच मी आईचं लग्न ठरवून येतो. बायको म्हणाली, हो, नक्कीच त्यांचं लग्न लावून त्यांना या घरातून पाठवा. मला असं वाटतं की तुमच्या आईच्या इच्छांचा अधिक अपमान करू नये. बघा, आता मुलगा एका गावामध्ये जाऊन आईचं लग्न ठरवतो. ही बातमी ऐकून त्याची बायकोसुद्धा खूप खुश होते. ती विचार करते की आता ही वृद्ध स्त्री आहे ना, ती कायमचं या घरातून निघून जाईल. यामुळं माझा त्राससुद्धा संपून जाईल. मुलाने आपल्या आईला काहीही सांगितलं नाही आणि येऊन म्हणाला, आई मी तुझं आता एक काम करून आलो आहे, आता तुला एकटं राहायची गरज नाही. त्याच्या आईनं विचार केला, कदाचित माझा मुलगा आहे ना तो नेहमी माझ्या सोबत राहणार आहे.
म्हणून असं बोलत असेल ना. आई म्हणाली, ठीक आहे बेटा, मला आणखी काय हवं? मला म्हातारपणी एक आधारच हवा होता, तो मिळाला. वृद्ध आई आपल्या मुलासाठी सगळं बोलत होती, पण मुलगा विचार करत होता की माझी आई आहे ना, ते खरंच लग्न करू इच्छित आहे. तो काहीही बोलला नाही, फक्त आईचं लग्न ठरवून टाकलं. ठरवलेल्या वेळेला वरात दारात आली आणि दारात आली तेव्हा वृद्धेची गोष्ट सर्वत्र पसरली की वृद्धेचं लग्न होणार आहे, वृद्धेचं लग्न होणार आहे. सर्व लोक शेजारी पाजारी मुलांच्या तोंडावर थुंकू लागले, म्हणू लागले, नालायका, या वयात आपल्या आईचं लग्न लावतोस तू किती मूर्ख मुलगा आहेस. तर तो मुलगा म्हणू लागला, यात माझी काही चूक आहे का? माझी आई स्वतः लग्न करू इच्छिते, जसं ती म्हणाली ना तसं मी केलं, यात माझी काही चूक आहे का? गावातील मोठमोठ्या स्त्रिया सर्व त्या वृद्धेच्या जवळ जातात आणि म्हणतात, चला आपणच याच्या आईला विचारूया. आता त्या वृद्ध आईला बिचारीला काहीही माहीत नव्हतं हे सगळं काय चाललं आहे. तेव्हा त्या स्त्रिया त्या वृद्धेला विचारतात, तुझा मुलगा जे करतो आहे ना ते योग्य आहे का? कोणाची आजी, कोणाची काकू, कोणाची आत्या जी काही लागत होती ना, सर्व त्या आईला विचारू लागतात. सर्व विचारत आहेत, तुझा मुलगा तुझ्यासाठी जे करतो ते योग्य आहे का? आता वृद्ध आई विचार करू लागली की माझा मुलगा नक्कीच काहीतरी चांगलं काम करत असेल, म्हणूनच हे सर्व माझ्याकडे विचारायला आले आहेत. जर मी नकार दिला ना तर माझ्या मुलाची बदनामी होईल. असं विचार करून ती म्हणू लागली, हो बहिणींनो, मुलगा तर योग्यच करत आहे. आणि गावातील लोक म्हणू लागले, बघा या वयात ही म्हातारी लग्न करायला चालली आहे. आता सर्वजण म्हणू लागले, या वृद्धेला तर आपण खूप चांगली पूजापाठ करणारी धार्मिक समजत होतो, पण ही तर फारच वाईट निघाली, जी या वयामध्ये लग्नाची इच्छा बाळगते, स्वतःला तर सांभाळू शकत नाही आणि ही लग्न करणार का? नाना प्रकारचे लोक नाना गोष्टी बोलू लागले. त्या बिचाऱ्या वृद्धेला तर काहीच समजत नव्हतं की माझ्यासोबत काय घडत आहे. आता जेव्हा लग्नासाठी वरात घरात आली तेव्हा वृद्ध आई आपल्या सुनेला विचारते, सुनबाई, ही कोणाची वरात आली आहे? त्या वृद्धेची जी सून होती ना ती म्हणू लागली, आता गप्प बसा, का भोळी बनत आहात? ही तुमचीच वरात आली आहे, अजून कोणाची येईल बरं? हे ऐकून वृद्ध आई एकदम स्तब्ध झाली आणि ती म्हणू लागली, माझी वरात? भला मी या वयात लग्न का करू बरं, ज्यासाठी माझी वरात येईल? तेव्हा सून म्हणू लागली, जास्त बोलू नका, गप्प बसून जे चाललं आहे ना त्यात आनंद माना. जर काही जास्त बोलायचा प्रयत्न केला ना आणि हे लग्न नाही केलं तर तुझा मुलगा आत्महत्या करेल, त्यानं मला धमकी दिली आहे. तू वृद्ध आईचा विचार करू लागली ना की माझा मुलगा माझं लग्न लावू इच्छित आहे. वृद्ध आई बिचारी घाबरली. तिने विचार केला, जर मी काही बोलले ना तर माझा मुलगा मरेल. मी वृद्ध आई रडू लागली. बघा, ती वृद्ध आई होती, ती लगेच रडू लागली, देवाला प्रार्थना करू लागली, हे माता राणी, धरती फुटून मला त्यात सामावून घे. हे माझ्यासोबत काय अनर्थ चालला आहे? मी कधी कोणाचं वाईट केलं नाही. मी माझ्या आयुष्यात कधी असं काही केलं नाही की कोणाचं वाईट होईल, पण आज माझ्यासोबत असं का घडत आहे? मी असं कोणतं कर्म केलेले आहेत ज्याची शिक्षा मला मिळत आहे? पण बिचारी वृद्ध आई काय करणार? रडत रडत बसली. तिचा मुलगा आला आणि म्हणाला, आई लवकर चल, नाहीतर मला सहन होणार नाही. हे ऐकून ती पुन्हा घाबरली. तिने विचार केला, जर मी लग्न नाही केलं ना तर असं नाही व्हावं की मुलगा फास लावून मरेल. ती जाऊन गप्प मंडपामध्ये बसली आणि वृद्धेचं लग्न झालं आणि वृद्धेची पाठवणी होऊ लागली. तर सून वृद्धेला म्हणते, जर तुझं भलं आणि आमचं भलं इच्छित असेल ना तर या घरात तू कधीच येऊ नकोस आणि इथून निघून जा. आता तुझं लग्न झालं आहे. बिचारी म्हातारी, बघा, ती आई रडत रडत त्या पालखीमध्ये जाऊन बसली. जे पालखीचे खांदे सारथी होते ना ते पालखी उचलून निघाले
आणि चालता चालता संध्याकाळ होते आणि बराच अंधार झाला. वाटेत एक गाव होतं. तिथे थांबायचं ठरवलं आणि एका कुटुंबानं त्यांना आपल्या घरी थांबण्याचा आश्रय दिला आणि सांगितलं, तुम्ही इथे थांबा आणि सकाळी निघून जा. बघा, आधीचे लोक असेच थांबायचे ना. जवळपास सगळ्यांमध्ये हेच घडायचं. कुठलाही असं साधन नव्हतं आणि कुठली अशी सवारीसुद्धा नव्हती की एका दिवसात पोचता येईल. आता हे लोक होते ना, एका घरामध्ये थांबतात आणि त्या घराची मालकीण फार आळशी असते. ती आपल्या घरातलं काम व्यवस्थित करत नसे ना, कधी पूजापाठ करत असे. तिचं सगळं घर होतं ना, ते सामानानं भरलेलं होतं. कुठे कोरडं पडलेलं होतं तर कुठे ओलं होतं. कुठे भांडी घरभर पसरलेली होती तर कुठे कपडे टाकलेले होते. ती बिचारी वृद्ध आई एका कोपऱ्यात बसून रडू लागली आणि आपल्या मुलाची आठवण करून विचार करू लागली की मला कोणत्या कर्माची शिक्षा मिळते ज्यामुळं एका आईला आपल्या मुलापासून वेगळं व्हावं लागलं. मी कधी विचारही केला नव्हता की या आयुष्याच्या टप्प्यावर मला माझ्या मुलापासून दूर व्हावं लागेल. मी वृद्ध आई आहे ना, ती अनेक प्रकारे माता राणीकडे प्रार्थना करू लागली. तेव्हा तिने पाहिलं की त्या घरात सूप आणि झाडू आपसात बोलत होते. भांडीही बोलत होती. ते म्हणत होते की या घराची मालकीण आहे, तिच्या घरी लक्ष्मी कशी टिकणार बरं? ती कधी आमची कदर करत नाही. काही भांडी म्हणू लागली, पहा आम्ही सर्वत्र विखुरलेलो आहोत. झाडू म्हणू लागला, ही बाई थंडीत आम्हाला बाहेर ठेवते, आम्ही बाहेरच पडलेले असतो. सूपही म्हणू लागलं, थंडीत आम्ही बाहेरच पडलेला असतो, कोणीतरी आम्हाला उचलून आत ठेवेल का? तर आम्ही त्याला खूप सुंदर बनवू, त्याच्यावर दैवी शक्तीची कृपा होईल. म्हातारी आई हे सगळं काही ऐकत होती. ती एकदम उठली आणि तिने जे सूप, झाडू, भांडी हे सर्व सामान विखुरलेलं होतं ना, ते सर्व सामान उचललं आणि नीट लावून ठेवलं. अचानक ती म्हातारी 70 वर्षाची ती वृद्ध महिला होती ना, ती 20 वर्षाच्या सुंदर मुलीमध्ये बदलते. हे पाहून म्हातारी खूपच चकित झाली. हा चमत्कार झाला कसा? भांडीही म्हणू लागली, आता मी हिच्याबरोबर जाईल. आता घराची लक्ष्मीही त्या म्हातारीबरोबर चालली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा पालखीचे खांदेसारथी तिथे आले आणि पालखीच्या खांदेसारथींनी पाहिलं तेही आश्चर्यचकित झाले, कारण ते जिला घेऊन आले होते ना, ती 70 वर्षाची वृद्ध महिला होती आणि आता ती 20 वर्षाची तरुणी झाली होती. पालखीचे खांदेसारथी काहीच न बोलता पालखी उचलून निघाले. जेव्हा म्हातारी आई तिच्या सासरी पोचली ना, तेव्हा घरातले लोक तिला पाहून स्तब्ध झाले की इतकी सुंदर सून. ते विचार करू लागले, इतकी सुंदर मुलगी ही तर 20 वर्षाची आहे, ही तर कमालच झाली. तो मुलगा म्हातारा आहे असं सांगून गेला होता आणि ती आता तरुण मुलगी आली आहे. इकडे 7-8 दिवस झाले. शेजारी लोक त्या मुलासोबत मजाक करू लागले. ते म्हणू लागले, तुझ्या आईचं लग्न होऊन 7-8 दिवस झाले, तू अजूनपर्यंत तिला घेण्यासाठी गेला नाहीस बरं. मुलाने विचार केला की खरंच मला आईला घेण्यासाठी जायला हवं. तेव्हा तो त्याच्या बायकोला सांगतो, मी आईला घेण्यासाठी जात आहे. त्याची बायको म्हणू लागली, तुम्हाला वेड लागला आहे का? आईला घेण्यासाठी का जात आहे बरं? तुमच्या आईने आपल्या समाजात सगळ्यांसमोर आपलं नाक कापलं आहे आणि अजूनही तुम्ही तिला घेण्यासाठी जात आहे. मुलगा म्हणू लागला, नाही, मला आईला घ्यायला जायलाच पाहिजे. मुलगा आईला घेण्यासाठी निघाला. तेव्हा तो सासरी पोचला. तेव्हा ती म्हातारी 20 वर्षाची झाली होती. तिने पाहिलं की तिचा मुलगा आला आहे, तर ती धावत जाऊन 4 पायी लावते आणि त्यावर चादर घालते आणि मोठ्या आदराने मुलाला बसवते. ती धावत पाणी आणते आणि चांगलं अतिशय अन्न बनवते. मग ती त्याला जेवण घालते आणि त्याची सर्व विचारपूससुद्धा करते. मुलगा म्हणतो, माझी आई या घरात राहते, मी तिला घेण्यासाठी आलो आहे. तेव्हा ती तरुणी म्हणते, बेटा मीच तुझी आई आहे. आता तो मुलगा अजूनही आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, का माझ्याशी विनोद करताय तुम्ही?
माझी आई 70 वर्षाची वृद्ध आहे आणि तू 20 वर्षाची मुलगी आहेस. तेव्हा ती म्हणते, नाही, मीच तुझी आई आहे. माझ्या तरुण होण्यामागची एक कहाणी आहे. जेव्हा तू मला पाठवलं होतं ना, त्यावेळी आम्ही एका घरामध्ये थांबलो होतो आणि त्या घरामध्ये झाडू, सूप, भांडी आपापसामध्ये बोलत होती की जो आम्हाला उचलून नीट ठेवेल ना, आम्ही त्याला सुंदर बनवू. मी सर्व वस्तू उचलून व्यवस्थित ठेवल्या आणि त्यांच्या आशीर्वादानं मी 20 वर्षाची तरुणी झाली आहे. अशा प्रकारे ती वृद्ध तिची संपूर्ण गोष्ट तिच्या मुलाला सांगते. तेव्हा तो मुलगा म्हणतो, आई, तू हे सगळं का केलंस बरं? संपूर्ण गावातले लोक माझ्यावर थुंकत आहेत. का तू मला समाजात बोलण्याच्या लायक ठेवलं नाही? तू दुसरं लग्न का केलंस? हे ऐकून त्याची आई रडू लागली आणि म्हणाली, बेटा, मी दुसऱ्या लग्नासाठी तुला कधी सांगितलं होतं का? जे तू माझं लग्न केलं, मी माझ्या काळजाच्या तुकड्यापासून वेगळे व्हावं असं का मी इच्छित असेल बरं? तेव्हा तो मुलगा म्हणू लागला, आई, जर तू लग्न करायला इच्छुक नव्हतीस तर रात्री कोणाला बोलावत होतीस? तू म्हणायचीस की माझ्याजवळ येऊन झोप, मला राहवत नाही, मला तुझ्या जवळ घेऊन जा. तेव्हा ती म्हातारी आई म्हणाली, बाळा, तू एकदाही मला विचारलं नाहीस की खरं काय आहे बरं? मुलगा म्हणाला, माझ्या बायकोने मला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की तुमच्या आईला आता लग्न करायचं आहे. तिने मला अशा पद्धतीने सांगितलं ना की मला वाटलं की तुला खरंच लग्न करायचं आहे. तेव्हा आई म्हणाली, बाला, जेव्हा तू शहरामध्ये गेला होतास ना, तेव्हा तुझी पत्नी माझ्यावर खूप अत्याचार करत होती. पण जेव्हा तू आला ना, तेव्हा मी तुला म्हणून काहीच सांगितलं नाही, कारण मला भीती होती की तुझ्या पत्नीशी भांडण करशील, ज्यामुळे आपल्या घरामध्ये कलह निर्माण होईल आणि सर्व दोष मला लागेल. इतक्या दिवसानंतर तू आला होतास ना, म्हणून मी तुला काहीच सांगितलं नाही. तुझ्या जाण्यानंतर तुझी पत्नी मला अन्नही देत नव्हती. कधी रात्री खाल्लं ना तर दिवसा उपाशी राहावं लागायचं. ज्या दिवशी दिवसा खायची संधी मिळायची त्या दिवशी रात्री जेवण मिळत नव्हतं. ज्या दिवशी रात्री खायचे त्या दिवशी दिवसा अन्न मिळत नव्हतं. मी वृद्ध आणि असहाय्य होते. काय करू शकले असते बरं? त्या दिवशी जेव्हा तू विचारलं ना, तू जेवलीस का, त्या दिवशी मी जेवली नव्हते. तुझ्या पत्नीनं मला जेवण दिलं नव्हतं, पण तुझ्या पत्नीनं सांगितलं की तिने मला जेवायला दिलं आहे. तू एकदाही मला विचारलं नाहीस की आई, तू जेवलीस का? तुम्ही दोघे नवरा बायको होते झोपायला गेला, पण मला भुकेने झोप येत नव्हती. तेव्हा मी माझ्या ईश्वराकडे, माझ्या भगवंताकडे प्रार्थना करत होते की सून मुलगा झोपले आणि माझी आस संपली. निद्राराणी माझ्याकडे ये आणि मला झोपव. हे प्रभू, या शरीराला समेटून घ्या, या शरीरातून मला मुक्त करा, मला तुमच्याकडे घेऊन चला. याच गोष्टी मी भगवंताशी बोलत होते आणि तू काय अर्थ काढलास हे मला माहीत नाही. हे ऐकून मुलगा खूप लाजतो आणि आपल्या आईच्या पायांवर पडतो आणि आईची माफी मागून लागतो. आई, चल आता माझ्यासोबत चल. आणि तो मुलगा त्याच्या आईला घेऊन तिथून निघून जातो आणि म्हणतो, आता आजपासून माझी आई या घरात पुन्हा येणार नाही. आता रस्त्यावर जाऊन तो म्हणू लागला, आई, या 20 वर्षाच्या वयामध्ये मी तुला स्वीकारू शकत नाही. मला माझ्या आधीची आई हवी आहे. म्हातारी आई देवीकडे खूप प्रार्थना करते, हे देवी, मला माझ्या पूर्वीच्या रूपामध्ये परत आण. चालता चालता ते पुन्हा त्या घरामध्ये पोचतात जिथे म्हातारी आई नवयुवती बनली होती. तिथे जाऊन ती आई झाडूकडे म्हणते, हे झाडू, मला पुन्हा पूर्वीच्या रूपामध्ये बनव. ईश्वराच्या कृपेने ही म्हातारी पुन्हा तिच्या पूर्वीच्या रूपामध्ये येते. आणि त्या झाडूने हेही सांगितलं होतं की घरी पोचल्यावर तुझी पत्नी कुत्रीण बनेल, कारण तिने तुझ्या आईवर खूप अत्याचार केले होते आणि तिचं दुसरं लग्न घडवून घोर पापसुद्धा केलं होतं. कुत्रीण बनून ती पापाचे फळ भोगेल. समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्या स्त्रिया असतात त्या पतीसोबत खोटे बोलतात. बघा, काही कारणं सांगतात, काहीतरी वेगळंच करतात आणि नेहमी कुटुंबासोबत वाईट वागणूक करतात ना, त्यांना कुत्रीण बनावं लागतं.
फसवणूक करणं, खोटं बोलणं स्त्रीला अधम योनीत नेते. नंबर 2, इतरांची निंदा करणं, विशेषतः कोणत्याही योग्य कारणाशिवाय जर ती इतरांची निंदा करते तरीही त्यांना अधम योनीत जावं लागतं. नंबर 3, पापात गुंतलेलं राहणं, अनैतिक आणि अधार्मिक कर्म करणं, आपल्या आईवडिलांचा, गुरूंचा किंवा अपमान करणं. ज्या स्त्रिया असं कार्य करतात त्यांनाही अधम योनीत जावं लागतं. नंबर 5, दुष्टकर्म म्हणजेच मुद्दामहून इतरांना नुकसान करणं, हिंसा करणं, अन्याय करणं, हसू उडवणं, हेही कर्म आहेत ना, स्त्रियांना अधम योनीमध्ये नेतात. नंबर 6, लालच आणि वासनेमध्ये गुंतलेलं राहणं, म्हणजेच अत्याधिक लालच आणि कामवासनेमध्ये अडकणं. ज्या स्त्रिया सांसारिक आसक्तीमध्ये गुंतलेल्या राहतात त्याही या योनीमध्ये जात असतात. नंबर 7, शारीरिक आणि मानसिक हिंसा, निरापराध प्राण्यांवर हे देखील त्यांना अधम योनींमध्ये नेतात. नंबर 8, धार्मिक कृत्यांचा अपमान करणं, धार्मिक विधी, पूजा, धर्माचा अवमान करणं, धर्मप्रिय लोकांचा उपहास करणं. असे कर्म करणाऱ्या स्त्रियांना कधीही सद्गती मिळत नाही, त्यांना अधम योन्यांमध्ये जावं लागतं. बघा, इकडे तो मुलगा त्या म्हाताऱ्या आईला घेऊन घरी परततो तेव्हा ते सून बघा सासूबाईला पाहून संतापाने रागाने लाळबुंद पिवळी होते आणि म्हणू लागते, तुम्ही या कलंकिणीला घरी घेऊन का आला आहात बरं? हिने तर समाजात आपलं नाक कापलं आहे आणि तुम्ही पुन्हा हिला घरी घेऊन आलात. पत्नीचं हे बोलणं ऐकून नवरा तिला 2 कानाखाली मारतो आणि म्हणतो, मूर्ख स्त्री, तू माझ्या आईवर इतके अत्याचार केलेस आणि आता बोलतेस की हिने नाक कापलं आहे. नाक तर तूच कापलं आहेस. आता तू सुद्धा तुझ्या कुकर्माची शिक्षा भोगशील. मुलगा एवढंच बोलता त्याची पत्नी होती ती कुत्रीण बनते आणि भुंकू लागते. मुलगा तिला लगेच दांडकाने मारून घरातून बाहेर काढतो. मुलगा आपल्या आईची सेवा स्वतःच्या हाताने करू लागतो. ती स्त्री कुत्रीण बनून तिचं पाप कर्माचं फळ भोगत राहते. तिथे बघा, ते कुत्रीनं बाळकृष्णाला म्हणते, हे भद्रपुरुष, मीच ती दुष्ट स्त्री आहे जी पतीसोबत खोटं बोलून सासूशी अनाचार करून या अधम योनीत शिक्षा भोगत आहे. हीच माझी कहाणी आहे. जर तुम्ही तुमच्या एका महिन्याचे पुण्य मला दिलेत ना, तर मी सर्व पापांपासून मुक्त होईल. माझ्यावर हे उपकार करून माझं दुःख कमी करा. आता बघा, कुत्रिणीचं हे बोलणं ऐकून त्या बालकृष्णाला तिच्यावर दया येते आणि तो आकाशाकडे हात उंचावून आपलं 1 महिन्याचे पुण्य त्या कुत्रिणीला देतो. जसे त्या बालकृष्ण पुण्य देतो, ती कुत्रीण पुन्हा ती स्त्री रूपामध्ये बदलते आणि बालकृष्णाला प्रणाम करून तिथून निघून जाते. बघा पुढे काय होतं, तिने उरलेलं जीवन होतं ना, ते भगवंताची भक्ती, उपासना, तपश्चर्या करण्यामध्ये व्यतीत करते आणि मृत्यूनंतर तिला स्वर्ग लोकाची प्राप्ती होते. आता बघा, हे आपण पूर्ण माहिती पाहिली. समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही कितीही वाईट कर्म केलेले असू द्या, तुम्ही कितीही कोणाला त्रास जरी दिलेला असला ना, तरीही घाबरून जाऊ नका. कारण हा भगवंत आहे ना, प्रत्येकाला क्षमा करत असतो आणि करणारसुद्धा आहे. तुमच्या मनामध्ये फक्त एक उत्कंठा निर्माण व्हायला हवी की आता झालं गेलं ते विसरून जावं आणि आता नवीन भक्तिमार्गाला सुरुवात करावी. माझं जेवढं आयुष्य राहिलेलं आहे ना, ते भगवंताच्या चरणाशी लीन होऊन मला काहीतरी करायचं आहे. बघा, विचार करा, मनामध्ये हे विचार आहेत ना, हे निर्माण करा. आता सुद्धा वेळ गेलेली नाही. हा भगवंत आहे ना, तुम्ही किती जरी वाईट कृत्य केलेलं असेल ना, तरीसुद्धा तुमच्यावर कृपा करेल. म्हणून कोणाला दुखवू नका, कोणाच्या जीवनामध्ये विष काढवू नका. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.